आत्ता आपण आडाजीवाडीतील काही ज्येष्ठ नागरिकांशी बोलणार आहे आणि आता आपण अनेकांशी संवाद साधला. इथं मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण सुरू आहे. जवळजवळ 1500 झाडं लावायचं सुरू आहे आणि पाहतोय आपण ती झाडंसुद्धा भविष्यातल्या जी पिढी आहे, ही जी लहान लहान मुलं दिसतात आपल्याला, ह्या सगळ्या लहान मुलांसाठी ती ठेवा आहे. सगळ्यांसाठीच आहे. ऑक्सिजन वाढणार आहे, सगळ्याच गोष्टीत. आता इथं ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण ज्येष्ठ नागरिकांशी बोलूया. काका तुमचं वय किती? 70. बरं, काय सांगाल हे सगळं बदलतं दिसतंय, कशामुळे बदललं हे सगळं? पूर्वी आमच्याकडे सगळं पाऊस रस्ता बिस्ता चिखलाचा असायचा. बरं, शेतात आम्हाला डोंगराला जनावरं बिनावरं आणायला नेहाण करायला बहुत भरपूर त्रास व्हायचा. शेतीतल्या काय बी उत्पन्न निघालेलं वाहतुकीला याला भरपूर त्रास व्हायचा. तेच कसे साहेबांच्या सहकार्यामुळं आमचं ही एक अडचण दूर झाली आणि शिवाय पाण्याचा प्रश्नही मिटला. त्यामुळं आमचे गाव आता जरा सध्या बऱ्यापैकी कधी झालं. वाटलं होतं का की अशा रस्त्यानं झालं? नाही, काय स्वप्नात सुद्धा नाही वाटलेलं. पण स्वप्न साकार झालं असं? हा, म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटलंच नव्हतं. वाटणारे घटना घडून गेल्यात. त्यामुळे सुविधा झाल्यात चांगल्या आमच्याकडे.